नमस्कार मित्रांनो आपण पाहणार आहोत पंचवार्षिक योजना. पंचवार्षिक योजनेमध्ये आपण काय पाहणार आहोत? पंचवार्षिक योजना. याच्यामध्ये पहिली पंचवार्षिक योजना ते 12वी पंचवार्षिक योजना या सर्व योजना आपण पाहणार आहोत. व त्याच्यानंतर नीती आयोग हा सुद्धा आपण पाहणार आहोत. नीती आयोगानंतर त्याची संपूर्ण माहिती. तर आता आपण याच्यामध्ये पंचवार्षिक योजनेचा कालावधी, पंचवार्षिक योजनेचे प्रतिमान, पंचवार्षिक योजनेचा भर, पंचवार्षिक योजनेचा खर्च हे सर्व घटक आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. भारतातील पहिली पंचवार्षिक योजना तिचा कालावधी काय होता? 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956. प्रतिमान काय होतं? हेरॉड डोमर. योजनेचा खर्च प्रस्तावित 2378 कोटी, वास्तविक किती झाला? 1900 कोटी. उपनाव काय होतं? हे महत्त्वाचं आहे. पहिल्या पंचवार्षिक योजना जी 1951 ते 56 मध्ये सुरू झाली, तिचं उपनाव काय होतं? पुनरुत्थान योजना. असा परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. आता पहा पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्टे. दुसऱ्या महायुद्धामुळे व भारताच्या फाळणीमुळे विकसित झालेली अर्थव्यवस्थेचा समतोल निर्माण करणे, रोजगार व राहणीमानाचा दर्जा उंचावणे, चलन फुगवट्यावर नियंत्रण, हे होते पहिल्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट. आता पहा पहिली पंचवार्षिक योजना झाली होती, त्याच्यामध्ये प्रकल्प कोणते राबवण्यात आले? पहिला म्हणजे दामोदर खोरे विकास योजना. प्रश्न परीक्षेत कशा येईल? दामोदर खोरे विकास योजना कोणत्या नदीच्या खोऱ्यात होती? दामोदर नदीच्या खोऱ्यात, पश्चिम बंगाल. आता दुसरा पहा. दुसरा भाकरा नांगल प्रकल्प कोणत्या नदीवर? सतलज नदीवर, हिमाचल प्रदेशमध्ये, पंजाबमध्ये. तिसरा कोसी प्रकल्प कोसी नदीवर, बिहारमध्ये. चौथा हिराकुड योजना, ओरिसामध्ये. वरील सर्व प्रकल्प आखणे अमेरिकेतील टेनेसी खोरे या प्रकल्पाच्या आराखड्यावर आधारित आहे. पाचवा पहा सिंद्री, झारखंड येथील खत कारखाना. सहावा चित्तरंजन, पश्चिम बंगाल येथे रेल्वे इंजिनचा कारखाना. 7 पेरांपूर, तामिळनाडू येथे रेल्वे डब्यांचा कारखाना. 8वा HMT, बँगलोर. 9वा हिंदुस्तान अँटीबायोटिक्स, पिंपरी, पुणे. व 10वी काय? समुदाय विकास कार्यक्रमाची सुरुवात. 1952 मध्ये कशात सुरुवात झाली? कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम, CDP, ज्याचा शॉर्ट फॉर्म आहे समुदाय विकास कार्यक्रम. याचा उद्देश काय होता? ग्रामीण भागात कृषी, पशुपालन, ग्रामोद्योग, स्वास्थ्य व उपचार आणि बालकल्याण क्षेत्रात सुधारणा, आर्थिक वाढ संकल्पित 2.1% व साध्य 3.6%. आता ही पाहिली आपण पहिली पंचवार्षिक योजना. अशाच प्रकारे आपण पाहू दुसरी पंचवार्षिक योजना. दुसरी पंचवार्षिक योजना कालावधी काय होता? 1 एप्रिल 1956 ते 31 मार्च 1961 हा होता कालावधी. मुख्य भर कशावर होता? जड व मूलभूत उद्योग. प्रतिमान महत्त्वाचे कोणतं? PC महालनोबिस. भौतिकवादी योजना. खर्च काय झाला? 4800 कोटी प्रस्तावित, वास्तविक किती? 4600 कोटी. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्टे. विकासाचा दर 7.5%, प्रतिवर्षी संपादन करणे, जड व मूलभूत उद्योगाची स्थापना करून औद्योगिकीकरण. तिसरं उद्दिष्ट काय? 10 ते 12 लाख व्यक्तीसाठी नव्याने रोजगार उपलब्ध करून देणे. समाजवादी समाजरचनेचे तत्व. आता पहा प्रकल्प
भिलाई पोलाद प्रकल्प कोणत्या देशाच्या मदतीने? रशियाच्या मदतीने भिलाई पोलाद प्रकल्प कोणत्या वर्षात? 1959 मध्ये. दुसरा रूरकेला पश्चिम जर्मनीच्या मदतीने 1959. तिसरा दुर्गापूर ब्रिटनच्या मदतीने 1962. तिसरा भेल म्हणजेच काय? भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड भोपाळ. आणि 2 खत कारखाने झाले. पहिला कोणता? नानगल. दुसरा रूरकेला. मूल्यमापन पाहू. वाढीचा दर कितीचा? 4.21%. वाढीचा दर 4.21%. पोलाद उद्योग वाढ, सामाजिक शिक्षण, आरोग्य सेवात विशेष वाढ. किंमत निर्देशांक काय? 30% वाढ. ही झाली दुसरी. आता पाहू आपण तिसरी. तर तिसरी पंचवार्षिक योजना आहे. तिचा कालावधी काय आहे? 1 एप्रिल 1961 ते 31 मार्च 1966 हा आहे कालावधी. मुख्य भर कृषी व मूलभूत उद्योग. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचं प्रतिमान काय होतं? प्रतिमान होतं महालनोबिस प्रतिमानावर आधारित सुखमय चक्रवर्ती यांच्या प्रसिद्ध अशा द मॅथमॅटिकल फ्रेमवर्क ऑफ द थर्ड प्लॅन या लेखावर आधारित योजना. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा खर्च प्रस्तावित 7,500 कोटी, वास्तविक 8,577 कोटी. उद्दिष्टे बा: आर्थिक वाढ 5.6%, स्वावलंबी व स्वयंपूर्ण अर्थव्यवस्थेची निर्मिती, रोजगार निर्मिती, संधीची समानता. योजनेदरम्यान घडलेल्या या महत्त्वाच्या घटना आहेत पहा. योजनेदरम्यान महत्त्वाच्या घटना घडल्या या 3 घटना आहेत. पहिली कोणती? 1962 चीन युद्ध. तिसरी 1965 पाकिस्तान युद्ध व तिसरी 1965-66 भीषण दुष्काळ. 1965-66ला भीषण दुष्काळ पडला होता. आता वरील 3 कारणामुळे योजना अपयशी ठरली. तर एवढ्या जे 12 पंचवार्षिक योजना होता त्याच्यात सर्वात अपयशी ठरलेली योजना म्हणजे तिसरी योजना होय. करण्या 3 कारणामुळे. वरील 3 कारणामुळे योजना अपयशी ठरली. आतापर्यंत ती सर्वाधिक अपयशी ठरलेली योजना आहे. मूल्यमापन पहा. अन्नधान्य उत्पादन 82 दशलक्ष टनावरून फक्त 72 दशलक्ष. 1966-67 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न 4.2% कमी. अर्थव्यवस्था दिवाळखोर बनली. मदतीसाठी IMF कडे जावे लागले. IMF म्हणजे निधीकडे जावे लागले. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडकडे जावे लागले. 1966 मध्ये रुपयांचे अवमूल्यन 36.5% घडून आणण्यात आले. तर योजनेला सुट्टी दिली. सुट्टी दरम्यान 3 वार्षिक योजना. पहिली 1966 ते 67 दुष्काळाला सामोरे जावे लागले. हरित क्रांतीचे तंत्रज्ञान. 6 जून 1966 अवमूल्यन किती? 36.5%. व दुसरा 1967 ते 68 अन्नधान्याचे उच्चांकी उत्पादन. 1968 ते 69 मध्ये काय झालं? अन्नधान्य उत्पादन किंमत स्थिरावली. व्यवहार तोल परिस्थिती सुधारली. तर ही झाली तिसरी पंचवार्षिक योजना. आता आपण पाहू 4 नंबरची. ती म्हणजे चौथी पंचवार्षिक योजना. हिचा कालावधी काय होता? 1 एप्रिल 1969 ते 31 मार्च 1974 असा कालावधी का? कारण की 1965 ते 66 भीषण दुष्काळ, 65ला पाकिस्तान युद्ध, 62ला चीन युद्ध. याच्यामुळे 1966 ते 67 मध्ये योजनेला सुट्टी देण्यात आली होती. 1966 ते 1969 पर्यंत सुट्टी होती. म्हणून चौथ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी काय आहे? 1 एप्रिल 1969 ते 31 मार्च 1974. योजनेचा मुख्य भर स्वावलंबन. घोषवाक्य काय? स्थैर्यासह आर्थिक वाढ. घोषणा. मार्च 1971च्या संसदीय निवडणुकीच्या वेळी
इंदिरा गांधींनी गरिबी हटावची घोषणा दिली. चौथ्या पंचवार्षिक योजनेचं प्रतिमान काय आहे? ॲलन यशमान अशोक रुद्र यांनी तयार केलेल्या खुले सातत्य प्रतिमानावर आधारित चौथ्या योजनेचा आराखडा धनंजयराव गाडगीळ यांनी तयार केला. उपनाव काय? चौथ्या पंचवार्षिक योजनेचं उपनाव काय होतं? गाडगीळ योजना. गाडगीळ योजना. प्रस्तावित खर्च पहा 5,900 कोटी, वास्तविक 5,799 कोटी. तेव्हा उद्दिष्ट काय होती? स्वावलंबन, सामाजिक न्यायासह आर्थिक वाढ, समतोल प्रादेशिक विकास. कार्यक्रम पहा. आवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम, यालाच आपण म्हणतो DPAP. कोणत्या वर्षात? 1973 मध्ये. 1973 मध्ये कोणता? आवर्षण प्रवण कार्यक्रम DPAP. 1974 ते 75 मध्ये काय झालं? SFDA म्हणजे काय? लघु शेतकरी विकास अभिकरण. 1972ला बोकारो पोलाद प्रकल्प कोणत्या देशाच्या मदतीने? रशिया. 1973ला सेल कंपनी, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. 1973 सेल, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. घटनाक्रम पहा. याच योजनेत MRTP कायदा संमत झाला. 1969 MRTP 1969 संमत. दुसरा, 14 बँकांचे राष्ट्रीयकरण जुलै 1969 मध्ये 14 बँकांचे राष्ट्रीयकरण झाले. 1969 मध्ये अग्रणी बँक योजना नरिमन समितीनुसार. 1972 मध्ये साधारण विमा व्यवसाय कायदा संमत. 1972 ते 73 मध्ये व्यापार तोल अनुकूल व फेरा ॲक्ट 1973ला संमत. फेरा ॲक्ट पहा. फेरा ॲक्ट म्हणजे काय? परराष्ट्र, फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट हा संमत झाला 1973ला. आता पाहू आपण 5वी पंचवार्षिक योजना. पहा कालावधी 1 एप्रिल 1974 ते 31 मार्च 1979. 5व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता 1 एप्रिल 1974 ते 31 मार्च 1979. मुख्य भर दारिद्र्य निर्मूलन व स्वावलंबन. प्रतिमान काय होतं? प्रतिमान पहा. प्रतिमान होतं ॲलन मान व अशोक रुद्र यांच्या प्रतिमानावर आधारित अंतिम आराखडा DD धर यांनी तयार केला. या 5व्या पंचवार्षिक योजनेचा आराखडा केला DD धर यांनी. योजनेचा खर्च पहा. प्रास्ताविक 37,250 कोटी, वास्तविक 39,426 कोटी. उद्दिष्ट काय होती? आर्थिक वाढ. आर्थिक वाढ लक्ष्य दर 4.4%. दारिद्र्य निर्मूलन, उत्पादक रोजगारात वाढ इत्यादी. कार्यक्रम कोणता? ट्रायसम, ट्रेनिंग ऑफ रूरल यूथ फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट. ग्रामीण भागातील तरुणांच्या स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण कार्यक्रम. किमान गरजांचा कार्यक्रम. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मोफत व अनुदानित सेवा. ग्रामीण व शहरी कामगारांची उत्पादकता व कार्यक्षमता वाढविणे. घटनाक्रम पहा. तर आपण 5व्या पंचवार्षिक योजनेचा घटनाक्रम पाहू. 2 ऑक्टोबर 1975 रोजी पहिल्या 5 प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन करण्यात आल्या.
1976 ते 77मध्ये दुसऱ्यांदा भारताचा व्यापार तोल अनुकूल. 1976मध्ये भारताचे पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर करण्यात आले. 1975 ते 76मध्ये बाल कल्याणासाठी एकात्मिक बाल विकास योजना ICDS इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम. 1977 ते 78मध्ये वाळवंटी क्षेत्रामध्ये पारिस्थितिकीय संतुलन प्रस्थापित करण्यासाठी वाळवंट विकास कार्यक्रम म्हणजेच DDP डेझर्टिफिकेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम सुरू करण्यात आला. या आपण पाहिल्या 5 पंचवार्षिक योजना. आता आपण 5व्या योजनेनंतर आहे जनता पार्टीची 6वी योजना म्हणजेच रोलिंग प्लॅन सरकती योजना. या आपण पुढच्या तासिकेत घेऊ. पुढच्या 12 पंचवार्षिक योजना झाल्यानंतर आहे नीती आयोग. तो पण आपण पुढच्या तासिकेत घेऊ. नीती आयोग त्याच्यामध्ये काय पाहणार आपण? नीती आयोगाचे कार्य. त्यानंतर आपण सध्या 5 योजना झालेल्या आहेत. त्याच्यानंतर पुढील आपण योजना पुढच्या तासिकेत घेऊ.